साहेब, मी आमदार शरद सोनवणे बोलतोय. सर, आमच्याकडे एक दुर्घटना घडली आहे जुन्नरच्या गुळुंजवाडीला. आपल्याकडे एका ट्रकने तिथे जे दशक्रिया घाट होता तिथून लोक दशक्रिया करून बाहेर आली सकाळची. दहावा असतो ना आपल्याकडे सकाळी, तर तिथे ते एका कंट्रोल उतारावर एका कंट्रोल सुटल्या का ट्रकचा, आणि ते 12 माणसं त्याच्यामध्ये त्याने उडवली ॲट अ टाइम. तर आपल्या जिल्ह्यातला विषय, 12 पैकी 4 ऑन दी स्पॉट एक्सपायर झालेली आहे ते, आणि 8 लोकांचा उपचार चालू आहे. त्यातले अजून 2-3 क्रिटिकल आहे. आपण आपला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना तातडीने पाठवा आणि त्यांना मदत द्यावी लागेल. ॲज अ कलेक्टर म्हणून तुमची भूमिका महत्वाची आहे तात्काळ. जरा प्लीज माझी विनंती राहील सर. हो, आणि टीव्हीला सुद्धा आता हो टीव्हीला पण ब्रेकिंग चालू आहे. तुम्ही तहसीलदाराकडून माहिती घ्या. हो हो हो, आज साताऱ्यात तो. येस सर, जरा प्लीज. ओके सर, येस, थँक्यू. आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये अतिशय वाईट घटना घडलेली आहे. आपल्या राजुरी आणि बेल्ला जिल्हा परिषद गटातील गुळुंजवाडी जे गाव आहे, म्हणजे पठाराच्या खाली, त्या आण्याच्या असलेल्या घाटाच्या असलेल्या खाली जे गाव जे आहे तिथे सकाळी दशक्रिया विधी होता. त्या दाब्यामधून लोक बाहेर पडत असताना एक भरधाव ट्रक जो आहे तो त्या लोकांच्या अंगावर आला. तो कसा आला, का आला, काय माहित नाही, परंतु त्याच्यामध्ये 12 ते 13 माणसांना त्या ट्रकने उडवलं. आणि त्या 12-13 असलेल्या माणसांमध्ये 4 माणसं जी आहेत आपली, ती जागेवर ऑन दी स्पॉट ती मृत्युमुखी झाली, म्हणजे मयत झालेली आहे. सर्वप्रथम जे मृत्युमुखी पडले किंवा जे झुंज आहेत, अशा लोकांना, झुंजणाऱ्या लोकांना परमेश्वराने वाचवावं आणि त्यांना उत्तम आरोग्य मिळावं अशी माझी प्रार्थना परमेश्वर राहील. आणि जे 4 माणसं गेली आपल्यामधून, त्यांच्या प्रती मी एकदम त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळावी अशी सद्भावना आपल्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने करतो. मी ते जे 4 मृत्यू झाले त्याच्यामध्ये शीतल दाते, प्रियांश दाते, त्यानंतर नंदलाल बांबेर आणि दत्तात्रय लक्ष्मण गोसावी अशी 4 मृत्युमुखी पडलेली आपल्या व्यक्ती आहेत. त्याप्रमाणे 8 ते 9 लोकांमध्ये आदरणीय आपले सर्वांचे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि उपसभापती सन्माननीय आपले दोडीभाऊ शेठ पिंगाट हे आता खरं तर क्रिटिकल आहेत. तर त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी आता स्कॅन चालू आहे. मी त्यांच्या मुलाशी प्रदीप शेठशी आता बोललो आहे. मी तातडीने कलेक्टरांना फोन केला. कलेक्टरांनी खरं तर प्रशासनाने ही न्यूज द्यायला पाहिजे होती, किंबहुना तिथे असलेले आपल्या जे लोकप्रतिनिधी त्या लोकांनी. पण ही घटना घडून बराच वेळ झाला. मी मुंबईमध्ये आता आहे. वैद्यकीय सेवेच्या आपल्या ज्या फाईल आता पेंडिंग्स होत्या त्याच्यामध्ये आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाला भेट द्यायला आलो आहे सकाळी तिथे निघून मुंबईला. तर मी कलेक्टर सुहास देवसे यांच्याशी मी आता फोनवरून बोललो लाईव्ह. त्यांनी मला सांगितले की मी तातडीने नोंद घेतो आणि मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क करून त्या लोकांना, किमान मृत्यूच्या लोकांना 5 लाख रुपये द्यायची आपण व्यवस्था करू, असं कलेक्टरचे त्या ठिकाणी बोलणं केलंय. कलेक्टर बोलतील आता सन्माननीय मुख्यमंत्री कार्यालयाशी, आणि त्या मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला मदत मिळेल आणि जखमींना सुद्धा मदत मिळेल अशा पद्धतीचे संवेदनशील जे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्याकडे हा सगळा निरोप आता पाठवतील आणि लवकरात लवकर आपण त्या कुटुंबाला आधार देऊया. शासन, सरकार, CM आणि सर्व आम्ही अधिकारी जे लोक आहेत आपल्या शासनामध्ये काम करणारे, हे तात्काळ मदतीच्या निमित्ताने सदैव जनतेशी पाठीशी उभे आहेत. सर्व लोकांनी कोणीही या बाबतीमध्ये अतिशय आपल्या मनातली भीती बाजूला ठेवून आपण तिथे सहकार्याची भावना करावी. जी लोक जास्त सिरियस वाटतात त्या लोकांना पुणे या ठिकाणी घेऊन जाण्याची मी विनंती करतो. आणि जिथं जेवढं होता येईल तेवढी सगळी आपली जी तालुक्यातली मंडळी आहे ती मदत करतील. मी सकाळी फोन केला, त्याच्यामध्ये आमचे अक्षयजी कुठे जे मुख्यमंत्री साहेबांचं काम करतात सातत्याने वैद्यकीय निधीचं, तर ते प्रमुख आहेत ते तिथं आज सकाळपासून आहेत. डॉक्टर वाणे असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल, आणि डॉक्टरांबरोबर आपले प्रदीपजी देवकर असतील, सचिनजी वाळुंज असतील, कैलासजी वाळुंज असतील, ही सगळी टीम त्या ठिकाणी, आमचे सागरजी त्या ठिकाणी, बेल्ल्याचे शिनू गटकर आणि सगळा मित्रपरिवार त्या ठिकाणी उभा आहे. आपले बरेचसे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत.
मी अशोकजी आवटे ही सगळी मंडळी जी आहेत, निश्चितपणे माझी तमाम जनतेला आव्हान आहे की अशा प्रसंगामध्ये आपण सर्वांनी थोडंसं धीरगंभीर राहून त्या ठिकाणी सर्वांना सहकार्य करू अशी मी विनंती करतो. धन्यवाद. जय शिवराय.